27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन आहे आणि या दिवशी फार मोठ्या पद्धतीनं या वर्षीपासून कार्यक्रम करण्याचं नियोजन केलेलं आहे। आपल्याला माहित आहे की मराठी भाषा अंतर्गत काही महत्त्वाचे पुरस्कार दिले जातात। त्याच्यामध्ये विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार, श्री पु भागवत पुरस्कार आणि असे अनेक पुरस्कार या दिवशी दिले जातात। आणि हे पुरस्कार देत असताना मला असं वाटतं की ज्या साहित्यिकांना, ज्या मराठी भाषेवर त्याला आपण म्हणतो प्रभुत्व असलेल्या लोकांना हे आपण पुरस्कार देतो, तर ते महाराष्ट्र शासनाच्या ताकदीचे असले पाहिजेत। महाराष्ट्र शासनानं तो पुरस्कार साजरा केला अशा पद्धतीचं वातावरण असलं पाहिजे। म्हणून या वर्षीपासून हे पुरस्कार गेटवे ऑफ इंडियाच्या समोर फार मोठ्या ताकदीनं करण्याचा निर्णय या वर्षीपासून आम्ही घेतलेला आहे। याच्यामध्ये साहित्यिकांच्या समित्या आहेत आणि या समित्याच्या गुणांवरच हे पुरस्कार जाहीर होतात। त्याच्यामध्ये कोणाचाही वशिला चालत नाही। आणि मला सांगताना आनंद होतोय की जो प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे 2024चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार, तो ज्येष्ठ साहित्यिक श्री रावसाहेब गंगाराम मोराडे यांना समितीनं जाहीर केला आहे। त्याच्यावर शासनानं देखील त्याला मान्यता दिलेली आहे। आणि दुसरा जो प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे प्रकाशन संस्थेसाठी श्री पु भागवत पुरस्कार, तो ज्योत्स्ना प्रकाशन पुणे या संस्थेला देण्याचा निर्णय या समितीनं घेतलेला आहे। तिसरा पुरस्कार आहे डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार। हा पुरस्कार डॉक्टर रमेश सीताराम सूर्यवंशी आणि श्री मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार हा श्रीमती भीमाबाई जोंधळे यांना द्यायचा निश्चित झालेला आहे। हे तर मोठे पुरस्कार आहेतच, परंतु ग्रामीण साहित्यामध्ये देखील पुरस्कार असले पाहिजेत ही महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे। आणि ते पुरस्कार देखील समितीनं निश्चित केलेले आहेत। आपल्याला जर आवश्यक असेल तर मी ते सगळे वाचून दाखवतो आणि त्याची यादी देखील मी आपल्याकडे पोच करेन। त्याच्यामध्ये प्रौढ वाङ्मय पुरस्कार आहे, ज्याचं नाव कवी केशवसूत पुरस्कार आहे। तो पुरस्कार एकनाथ पाटील या लेखकांना जातोय। पुस्तकाचं नाव आहे अरिष्ट काळाचं भयसूचन। आता हे सगळे त्याच्यामध्ये कॉलम भरपूर आहेत, त्याची रक्कम किती आहे, लेखकाचं नाव काय आहे, पुस्तकाचं नाव काय, प्रकाशन संस्था कुठची आहे। त्याच्यानंतर प्रौढ वाङ्मय नाटक आणि एकांकिका राम गणेश गडकरी पुरस्कार हा मकरंद साठेंना द्यायचं समितीनं निश्चित केलेलं आहे। त्याच्यानंतर प्रौढ वाङ्मय कादंबरी पुरस्कार हे हरिनारायण आपटे पुरस्कार हा आनंद विंगकर यांना देण्याचं निश्चित झालेलं आहे। प्रौढ वाङ्मय लघुकथा दिवाकर कृष्ण पुरस्कार हा दिलीप नाईक निंबाळकर यांना देण्याचं निश्चित झालेलं आहे। प्रौढ वाङ्मय ललित गद्य हा अनंत काणेकर पुरस्कार हा अंजली जोशी यांना देण्याचं निश्चित झालं आहे। प्रौढ वाङ्मय विनोद हा श्रीपाद कृष्ण कोलटकर पुरस्कार शेखर गायकवाड यांना देण्याचं निश्चित झालं आहे। प्रौढ वाङ्मय चरित्र पुरस्कार हा विवेक गोविळकर यांना देण्याचं निश्चित झालेला आहे। प्रौढ वाङ्मय आत्मचरित्र पुरस्कार लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार हा डॉक्टर वसंत राठोड यांना देण्याचं निश्चित झालेलं आहे। आणि प्रौढ वाङ्मय समीक्षा पुरस्कार श्री के क्षीरसागर पुरस्कार हा समीर चव्हाण यांना देण्याचं निश्चित झालेलं आहे। मला असं वाटतं की मी पहिले 9 पुरस्कार मी आपल्याला वाचून दाखवलेत। बाकीचे जरी आपल्याला पाहिजे असतील ते देखील मी यादी पाठवून देतो। ते 35 पुरस्कार आहेत। आणि हा मराठी भाषेचा
जो सोहळा आहे हा गेटवे ऑफ इंडियाच्या समोर होणार आहे. 27 तारखेला सायंकाळी 6 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि सांस्कृतिक मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा होईल. आणि हा दिमागदार सोहळा करण्याचा निर्णय या वर्षीपासून आमच्या मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. या पुरस्काराची घोषणा खरं तर यावेळी लवकर आम्ही एवढ्यासाठीच केली की जे ग्रामीण साहित्य लिहिणारे साहित्यिक आहेत, जे पुरस्कार प्राप्त आहेत, त्यांना देखील येण्याचं नियोजन करणं हे अतिशय चांगल्या पद्धतीनं शक्य होईल. आणि म्हणून शासनामार्फत, आपल्या सगळ्यांमार्फत आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मार्फत ज्यांना ज्यांना हे पुरस्कार मिळाले त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि त्यांचा पुरस्कार वितरण सोहळा 27 तारखेला हा आयोजित करण्यात आलेला आहे. 27 तारखेला नाशिकमध्ये देखील ज्या ठिकाणी कुसुमाग्रजांचं वास्तव्य होतं ते गाव देखील आम्ही कवितांचं गाव म्हणून जाहीर केलं आहे. आमचा प्रयत्न असा आहे की 27 तारखेला त्या कवितांच्या गावाचं, शिरवाड गावाचं, कवितांच्या गावाचं उद्घाटन होईल. आणि पुस्तकांचं गाव म्हणून जे रत्नागिरी जिल्ह्यातलं केशवसूत स्मारक ज्या गावामध्ये आहे मालगुंडला, तिथे पुस्तकांचं गाव करण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. आता कवितांच्या गावाची संकल्पना काय, तर त्या गावामध्ये 35 घरांमध्ये आपण वाचनालय निर्माण करून तिथे फक्त कवितांची पुस्तकं ठेवणार आहोत. आणि पुस्तकांचं गाव ह्याची संकल्पना काय की त्या गावातल्या 35 घरांमध्ये प्रत्येकी 1000 पुस्तकं ही लहान मुलांसाठी, युवकांसाठी, प्रौढांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं चांगल्या प्रतीची म्हणजे नवीन पुस्तकं, वाचण्यालायक म्हणजे ते शब्द त्यांना सगळे कळले पाहिजे, प्रिंटिंग चांगलं असलं पाहिजे, आणि नवी कोरी पुस्तके ही आपण त्या गावामध्ये ठेवणार आहोत. आणि 27 तारखेला कुसुमाग्रजांच्या इथे कवितांचं गाव आम्ही उद्घाटन करू. आणि केशवसूतांच्या स्मारकाच्या इथं पुढच्या महिन्यामध्ये आम्ही पुस्तकांचं जे गाव आहे त्याचं आम्ही उद्घाटन करणार आहोत. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये पुस्तकाचं गाव असलं पाहिजे, कवितांचं गाव असलं पाहिजे, ही संकल्पना घेऊन भविष्यामध्ये मराठी भाषा हा विभाग काम करणार आहे. आणि ती माहिती आपल्यापर्यंत पोचावी आणि आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या मराठी माणसापर्यंत पोचावी, यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. महाराष्ट्र गवर्नमेंट का जो मराठी लैंग्वेज विभाग है उसकी तरफ से जो पुरस्कार दिए जाते हैं साहित्यिक लोगों को, उनका डिक्लेरेशन आज मैंने किया है. जो पहला नामांकित पुरस्कार है वो विंदा करंदीकर पुरस्कार, जो रावसाहेब गंगाराम बोराडे जो ज्येष्ठ साहित्यिक है उनको देने का निश्चित किया है. और जो प्रकाशन संस्था रहती है जो अच्छी तरह से बुक प्रिंट करके रूरल एरिया तक जाती है, वो संस्था ये समिति ढूंढती है और उसको भी पुरस्कार देते हैं. श्री भागवत पुरस्कार वो जोशना प्रकाशन पुणे को देने का निश्चित महाराष्ट्र शासन ने किया है. और इसके आगे जाके भी 30 पुरस्कार है, उसकी यादी मैं आपके पास थोड़ी देर के बाद दूंगा. लेकिन ये सब जो पुरस्कार है वो एक सभागृह में होते थे, नाट्यगृह में होते थे. इस साल से बड़े ग्रैंडर से ये गेटवे ऑफ इंडिया के सामने महाराष्ट्र गवर्नमेंट के तरफ से किए जाएंगे. उसमें माननीय राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी, माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब और दूसरे उप मुख्यमंत्री अजित दादा भी शामिल होंगे. महाराष्ट्रामध्ये 8 खासदार होते शिवसेनेचे, अरविंद सावंत यांच्या घरी पोहोचले होते. आणि अरविंद सावंत यांनी आरोप केलाय की महाराष्ट्रातील विषय डायव्हर्ट करण्यासाठी, महत्त्वाच्या ज्या समस्या आहेत त्याकडून दुर्लक्ष करण्यासाठी अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. आधी एक टायगर मिशन टायगर ऑपरेशन काय शब्द वापरला, मिशन टायगर हे नामकरण किंवा हे बारसा आम्ही अजिबात केलेलं नाही. माझ्या पत्रकार परिषदेनं असेल किंवा शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांच्या पत्रकार परिषदेनं असेल किंवा शिंदे साहेबांच्या पत्रकार परिषदेनं असेल, आम्ही टायगर मिशन राबवतो असं कुठेही म्हटलेलं नाही. मी अनेक वेळा असं सांगितलं की विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर
उबाठामधल्या लोकांना, पदाधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना आणि माजी लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीची निश्चिती पटलेली आहे की वंदनीय बाळासाहेबांचा विचार खऱ्या अर्थानं पुढे नेणारी शिवसेना ही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते. आणि म्हणून आज पण बघा, आज पण मुक्तागिरीवर फार मोठा पक्षप्रवेश आहे, रोज पक्षप्रवेश चालू आहेत. मी काय सांगितलं होतं की येत्या 90 दिवसामध्ये 10 ते 15 माजी आमदार आणि ज्यांनी विधानसभा लढवल्या, ज्यांनी लोकसभा लढवल्या असे पदाधिकारी UBTमधनं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या सोबत काम करण्याचं निश्चित करतील. त्याच्यामध्ये तुमच्याच माध्यमातून मी बघितलेलं आहे, रवी धनगेकर साहेबांना भेटून गेले, चंद्रकांत मोकाटे साहेबांना मी भेटलो, महादेव बाबर साहेब एकनाथ शिंदेसाहेबांना भेटून गेले. किंवा आजची अजून एक तुम्हाला बातमी सांगतो की आता जिथनं मी कार्यक्रमाला जाणार आहे तिथे देखील 2 माजी आमदार एकनाथ शिंदेसाहेबांना भेटणार आहेत. त्याच्यामुळे जे काय ओघ येण्याचा चाललेला आहे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्याला कुठेही खंड पडत नाही. त्याला तुम्ही नाव मग मिशन टायगर द्या, टायगर ऑपरेशन द्या, त्याच्यानंतर काय तुम्हाला जे काय म्हणायचं ते म्हणा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, माझं उदाहरण मी देतो की मी ज्यावेळी गुवाहाटीला गेलो त्याच्या आदल्या दिवशी मी देखील सेना भवनलाच होतो. सांगितलं जातं ना, फ्रँकी खाल्ली, हे खाल्ली, ते खाल्ली. त्याच्यामुळे माझ्या मनात काय होतं हे फ्रँकी खाताना कोणाला माहीत नव्हतं. तसं आज जे 8 खासदार कुठच्या तरी खासदारांच्या घरामध्ये जमले, त्यांच्या मनात काय आहे हे कोणाला माहिती आहे. त्याच्यामुळे वज्रमूठ जरी दाखवली असली तरी मी स्वतःहून सांगतो ना, मी ज्यावेळी शिवसेना भवनला होतो त्यावेळी कोणालाच माहीत नव्हतं की दुसऱ्या दिवशी सकाळी मी गुवाहाटीला पोहोचणार आहे. तसंच काहींच्या मनामध्ये असू शकतं. आता बोलवलं म्हणून तिथे गेलेले आहेत, मी नंबर पण बघितले, 1 2 3 4 5 6 7 8 काहीतरी नंबर टाकलेले आहेत. पण त्या नंबर असलेल्या व्यक्तीच्या मनात काय आहे हे ना तुम्ही सांगू शकत ना मी सांगू शकत. त्याच्यामुळं आज कदाचित वज्रमूठ दाखवली असेल तर ती आता किती दिवस टिकते आपण सगळ्यांनी बघू. मिळालं ते म्हणजे दिल्लीला सगळे खासदार राहिले आणि जिल्हा पातळीवरच्या प्रमुखांनी जे आहेत हा शिवसेनेमध्ये प्रवेश केला. हा एका प्रकारच्या रणनीतीचा खेळ आहे का, की वरती UBTला बिझी ठेवायचं आणि खालून सर्व सैन्य आपल्या ताफ्यात घ्यायचं? बिझी ठेवण्याचा प्रश्नच नाही आणि अशी करण्याची वेळच आता आलेली नाही. मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की एकनाथ शिंदेसाहेबांनी 2.5 वर्षामध्ये केलेलं मुख्यमंत्री म्हणून काम हे महाराष्ट्राच्या समोर आहे. आणि त्या 2.5 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा कोण पुढे घेऊन गेला आहे हे सगळ्या शिवसैनिकांना देखील माहिती आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की 15 तारखेला माननीय एकनाथ शिंदेसाहेब कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्या सभेमध्ये देखील, आभार सभेमध्ये देखील तुम्हाला लक्षात येईल की कुणी कुठं प्रवेश केलेला आहे, किती पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे, किती माजी आमदारांनी प्रवेश केलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की बोलून तोंडाची वाफ घालवण्यापेक्षा जे प्रसंग संघटनात्मक शिवसेना वाढीसाठी घडणार आहेत हे तुमच्या डोळ्यासमोरच आहेत, ते तुम्ही बघू शकता. सर, संजय राऊत यांनी एक वक्तव्य केलं आहे की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं रोज ऑपरेशन करतात. नाही, बरोबरच आहे ना. एक लक्षात घ्या, असलेल्या आणि शिल्लक राहिलेल्या कार्यकर्त्यांना आणि शिवसैनिकांना मॉरल सपोर्ट देणं ही नेत्याचं काम आहे की नाही. त्याच्यामुळे ते करतायत. त्यांना दोष देण्यात काय पॉईंट आहे, तर त्यांच्यावर टीका करण्यात काय अर्थ आहे. ते काही बोलतात म्हणून आम्ही काही बोलण्यात काही अर्थ नाही. शेवटी त्यांच्यामध्ये जी काही मनामध्ये चलबिचल चालू आहे ती रोखण्यासाठी हे वक्तव्य आहे. आणि एखादा नेता ज्यावेळी आपले कार्यकर्ते इकडे तिकडे जाऊ नये त्यावेळी असं वक्तव्य करतो, त्याच्यावर उलट उत्तर देण्यात काय पॉईंट आहे असं मला वाटत नाही. स्वतःचे कार्यकर्ते स्वतःच्या पक्षामध्ये थांबण्यामध्ये चाललेला हा आटापिटा आहे. सर, राहुल गांधींनी एक वक्तव्य केलं आहे की लोकसभे आणि विधानसभेला अचानक मतदारांची संख्या वाढते, नवीन मतदारांची नोंदणी होते आणि भाजपचा किंवा त्यांच्या मित्रपक्षांचा मतदानाचा टक्का कसा काय वाढतो? मला असं वाटतं हा महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांचा अपमान आहे. मतदार नोंदणीमध्ये जिल्हा प्रशासनानं अतिशय चांगलं काम हे महाराष्ट्रामध्ये केलं होतं. प्रत्येक पक्षानं अतिशय चांगले मतदार वाढवलेले आहेत. आणि मग जर मतदानाचा टक्का वाढला तर कोणाच्या पोटात पोटसू उठण्याचं गरज नाही. तुमचे पदाधिकारी कमी पडलेत, तुमचे पदाधिकारी मतदान वाढवण्यामध्ये किंवा मतदार नोंदणी करण्यामध्ये जर कमी पडलेत त्याचा दोष तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला देऊ नका, महाराष्ट्राच्या मतदारांना देऊ नका. आजची पत्रकार परिषद म्हणजे मतदान केलेल्या मतदारांचा 100% अपमान आहे आणि त्यांना देखील मतदान केलेल्या मतदारांचा अपमान आहे.
ज्यावेळी ही मोहीम चालू आहे की मतदार वाढवायची, तुम्हाला कदाचित सगळ्यांना माहिती असेल की ही मोहीम एवढ्या चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राबवली गेली की रिक्षा चालकांच्या मार्फत देखील हे मेसेज लोकांपर्यंत पोचवण्याची यंत्रणा ही माझ्या जिल्ह्यामध्ये तरी होती. आणि म्हणून मतदानाचा टक्का वाढलेला आहे. जे पराभव झाला आहे त्याचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे. दुसऱ्यावर खापर फोडून काही होत नाही. कदाचित दिल्लीच्या निकालाचा देखील अंदाज त्यांना आलेला असल्यामुळं या सगळ्या गोष्टी होत आहेत. सर हिंदी में जानना चाहेंगे मराठी मला जोडूनच विचारतो, कारण सुप्रिया सुळे असतील त्यांनीही यामध्ये आणि संजय राऊत, राहुल गांधी तिघांनी एकत्रित ही पत्रकार परिषद घेतली होती. त्याच्यामध्ये दोन प्रामुख्याने मुद्दे केलेत. एक म्हणजे EVM-वरच्या ऐवजी तुम्ही बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्या, मार्केटवाडीमध्ये तुम्ही बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यायला परवानगी दिली नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, निवडणूक आयोगाने आम्हाला वाढलेल्या मतदारांच्या फोटोसहित पत्ते द्यावेत, आम्हाला क्रॉस चेक करायचं आहे, असंही त्यांचं म्हणणं आहे. कितपत या दोन्ही मागण्या तुम्हाला तथ्य नाही, त्याने निवडणूक आयोगाकडे काय मागावं आणि कुठची मागणी करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण खासदारकीला हे सगळे निवडून आले त्यावेळी EVM चांगलं होतं. नांदेडची सीट आमच्याच निवडणुकांच्या वेळी त्यांनी जिंकली, त्यावेळी देखील EVM चांगला आहे. आता फक्त जिंकलेल्या कुठच्या तरी माणसानं ह्याच्यावर आक्षेप घ्यावा म्हणून महाविकास आघाडीकडनं एका खासदाराला सांगितलं जातं की तुम्ही याच्या विरोधामध्ये तक्रारी करा. मला असं वाटतं की जयंत पाटील साहेबांचं महाराष्ट्राच्या विधानसभेमधलं भाषण या तिघांनाही परत आपण ऐकणं गरजेचं आहे. जयंत पाटील साहेब काय म्हणाले की कुठच्याही परिस्थितीमध्ये जे मॅन्डेट महायुतीला मिळालेलं आहे त्याचा प्रत्येकानं आदर केला पाहिजे. आणि त्या मॅन्डेटमुळंच पुन्हा एकदा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री झाले आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. हे जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांसारखे सिनियर लीडर सांगतायत आणि हे तिघं आता वेगळी जर पत्रकार परिषद घेत असतील तर त्यांच्यामध्येच समन्वय नाही. बरं, तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, जर विधानसभेच्या निवडणुकीला अशा पद्धतीचं मतदान झालेलं आहे तर मग अनेक लोक मुख्यमंत्र्यांच्या भेटी का घेतात हा पण प्रश्न आहे ना. जर मुख्यमंत्री EVM-च्या कुठच्या तरी खोट्या नाट्या पद्धतीमुळे निवडून आलेले आहेत तर त्या मुख्यमंत्र्यांची विकासात्मक कामासाठी स्वतःच्या मतदारसंघातल्या प्रोजेक्टसाठी वारंवार भेट का घेतली जाते. मग त्यांना सांगून टाका की तुम्ही EVM-च्या घोटाळ्यामुळे निवडून आलेले आहात, तुम्ही आमचं कुठचंही काम करू नका. म्हणजे तिकडे पत्रकार परिषद घ्यायची आणि इकडे नेत्यांनी मुख्यमंत्री महोदयांना भेटायचं आणि स्वतःची कामं करून घ्यायची, हा दुटप्पीपणा आहे. आणि म्हणूनच 237 पर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. सर हिंदी में जानना चाहेंगे की सर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत गंभीर आरोप आणि सवाल उपस्थित केलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे बदलापूर प्रकरणामध्ये ज्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला होता त्याच्या आईवडिलांनी आता न्यायालयातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांचं म्हणणं आहे की न्यायालयाने पहिल्या दिवसापासून सांगितलं की हा फेक एन्काउंटर होता आणि आत्ता त्या संदर्भातील अहवालामध्येही त्या प्रकारचं स्पष्टीकरण आलेलं आहे. एकंदरीत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना हा एन्काउंटर झाला होता आणि कुठेतरी आपण पाहिलं असेल सातत्याने लोकांची मागणी होती त्या प्रकारची की त्याला फाशीची शिक्षा व्हावी. मात्र आता आव्हाडांच्या सवालांकडे कशा प्रकारे पाहता? मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रातल्या महिला भगिनी अतिशय चांगल्या पद्धतीनं देऊ शकतात. जे ट्विट केलेलं आहे, माझं आव्हान आहे, जे ट्विट केलेलं आहे आणि जो प्रसंग अक्षय शिंदेच्या निमित्तानं या महाराष्ट्रामध्ये घडला, जो अत्याचार झाला, त्या अत्याचारानंतर उद्रेक झाला, उद्रेक झाल्यानंतर सगळे ट्विट करणारे सांगत होते की त्याला फाशी दिली गेली पाहिजे, त्याला आमच्या ताब्यामध्ये द्या, आम्ही त्याला मारून टाकू. हे तुमच्याच माध्यमातून आम्ही ऐकलेलं आहे. आणि ज्यावेळी तो पोलिसांवर अटॅक करायला जातो ते पोलिसांकडच्या वेपनमधनं त्याला मारलं जातं आणि आता त्याच्या या सगळ्या प्रकरणावर शंका निर्माण केली जाते. माझं तर आव्हान आहे, हे ट्विट महाराष्ट्राच्या जनतेसमोर टाकावं आणि महाराष्ट्रातल्या महिला भगिनींचा कौल घ्यावा की पोलिसांवर अटॅक झाल्यानंतर पोलिसांची जी प्रतिक्रिया होती ही योग्य होती की अयोग्य होती आणि अक्षय शिंदेनं केलेला प्रकार हा योग्य होता की अयोग्य होता या महाराष्ट्रातल्या जनतेनं आणि महाराष्ट्रातल्या महिला भगिनींनी सांगावं. त्याच्यामुळे ज्यावेळी निवडणुकांचं राजकारण करायचं आहे तर वेगळ्या पद्धतीनं वागायचं आणि निवडणुका झाल्यानंतर उगाचच आक्षेप घ्यायचे, हा राजकीय खोटारडेपणा आहे. सर हिंदी में सिर्फ एक ही सवाल है, ये जानना चाहेंगे कि आपने कहा था कि शिवसेना UBT के कुछ सांसद आपके संपर्क में हैं, तो वही ऑपरेशन टाइगर जो है वो होने वाला है, लेकिन आज दिल्ली में शिवसेना सांसद एक साथ आए और ये दिखाने का प्रयास किया कि वो सब एक साथ हैं और कहीं नहीं जा रहे हैं. ये प्रयास है, मेरे ख्याल से आपने अच्छा वर्डिंग यूज़ किया कि वो प्रयास है.
मैंने मेरा भी एग्जाम्पल आपको दिया है कि जब मैं शिवसेना भवन था, जो मेरे ऊपर स्क्रीन पे दिखा रहे थे कि फ्रैंकी खाई है, समोसा खाया है, वड़ा पाव खाया है, उसके दूसरे दिन मैं गुवाहाटी गया तो ये 6-7 MP जो है उनके मन में क्या है ये किसी को पता नहीं है। ये वज्रमुठ है, ये हम सब एक है, देखते हैं कितने दिन रहते हैं। लेकिन मैंने टाइगर ऑपरेशन हम चला रहे हैं ऐसे कभी भी बात नहीं की थी, और ये करने की भी ज़रूरत नहीं है, क्योंकि शिवसेना नेते माननीय एकनाथ शिंदे साहब ने जो काम किया है 2.5 साल में, उसकी वजह से वंदनीय बाला साहब की शिवसेना, बाला साहब के विचारों की शिवसेना, ये एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में चलती है। ये मैसेज अभी यूबीटी में गया है, और यूबीटी के बहुत एक्स MLA जिन्होंने चुनाव लड़ा था, वो MP के उम्मीदवार माननीय एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में काम करने के लिए तैयार है। सर, आप आंकड़ा बता सकते हैं कुल कितने लोग हैं जो आपके शिंदे गुट में शामिल होना चाहते हैं? कुछ नंबर ऑफ फिगर बता पाएंगे कितने MP? मैंने आज भी आपको अभी भी बोला कि अभी 9 बजे मैंने क्या बोला, रवि धनगेकर साहब को मिलके गए, किसके लिए गए? आपने हिंदी में नहीं बोला था सर, इसलिए पूछ रहा हूँ। नहीं, वही बोल रहा हूँ ना मैं कि रवि धनगेकर साहब माननीय एकनाथ शिंदे साहब को मिलके गए, वो भी एक्स MLA है। महादेव जी बाबर साहब को मिलके गए, वो भी एक्स MLA है। मैं खुद चंद्रकांत मोकाटे साहब को जाके मिला, वो भी एक्स MLA है। आज के दिन यहाँ के बाद, यहाँ की प्रेस कॉन्फ्रेंस होने के बाद, यहाँ का मिटेक्स का प्रोग्राम होने के बाद थाना में भी 2 एक्स MLA आज साहब को मिलने जा रहे हैं। सर, जिस प्रकार से उद्धव ठाकरे ने एक बयान दिया है कि महाराष्ट्र की जो मौजूदा सरकार है वो EVM की सरकार है, उद्धव ठाकरे के बयान पे आप किस तरह से देख रहे हैं? नहीं, अगर EVM की सरकार है तो माननीय मुख्यमंत्री महोदय को ये सब मिलने क्यों जाते हैं, बुके लेके क्यों जाते हैं? तो जाना बंद कर दो। उन हर एक के कॉन्स्टिट्यूंसी में जो काम है, डेवलपमेंट का वर्क है, वो करने के लिए सिर्फ वो मुख्यमंत्री साहब के साथ जाके बैठक क्यों करते हैं? वो बंद कर दो। अगर EVM का सरकार है तो EVM का सरकार होने के बाद मुख्यमंत्री साहब से मिलना ये कैसी बात है? तो ये सिर्फ राजनीति है। उसी दिन मेरे ख्याल से जब हमारा विधानसभा का रिजल्ट लग गया था, उसी दिन एक जो बाई इलेक्शन था MP का, उसका भी रिजल्ट लग गया था, वो जीत गए। तो वो जीत गए, वहाँ EVM में कुछ प्रॉब्लम नहीं है। हम जीते, वहाँ EVM में प्रॉब्लम है। ये सब राजनीति है। सर, राहुल गांधी ने एक प्रेस कॉन्फ्रेंस जिसमें सुप्रिया सुळे, संजय राउत भी थे, और राहुल गांधी ने कहा कि लोकसभा और विधानसभा में जो है नए वोटर्स ऐड हो जा रहे हैं काफ़ी ज़्यादा मात्रा में, और वो वोटिंग परसेंटेज सिर्फ BJP और BJP की जो सहयोगी पार्टी है उनका ही बढ़ रहा है। मेरा उसमें यही कहना है, ये उनके कार्यकर्ताओं का अपयश है, क्योंकि हमने मतदार नोंदणी जो थी वो बड़े पैमाने पे की, प्रशासन ने भी आह्वान किया था, और ये जो कुछ बोल रहे हैं वो महाराष्ट्र के मतदारों का अपमान है। अभी EVM के ऊपर ये सब डाल रहे हैं। खुद की जो पार्टी है, वो पार्टी में जो कार्यकर्ता काम करते, पदाधिकारी काम करते, उन्होंने वो मतदारों का वोटिंग का अगर परसेंटेज बढ़ाते तो ये नौबत नहीं आती। सर, कल जिस प्रकार से दिल्ली विधानसभा चुनाव के इलेक्शन का रिजल्ट है, आप लोग ने भी BJP को सपोर्ट किया है, किस तरह से देख रहे हैं? एग्जिट पोल में BJP की सरकार बन रही है, आप किस तरह से देख रहे हैं? मेरे ख्याल से ये एग्जिट पोल देख के ही मेरे ख्याल से आज की प्रेस कॉन्फ्रेंस थी तीनों लोगों की। थँक्यू। धनंजय मुंडे संदर्भात सातत्याने वेगवेगळे आरोप होत आहेत। आज करुणा मुंडे यांनी सुद्धा त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, महिला आयोगाकडून आपल्याला न्याय मिळणार नाही असं त्यांचं मत आहे, कारण ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर, या स्वतः राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यामुळे सरकारकडे त्यांनी आता मागणी केलेली आहे की मला न्याय द्यावा। मला असं वाटतं की धनंजय मुंडे साहेबांच्या बाबतीत ते 2 विषय आहेत। एक म्हणजे ज्या पद्धतीनं सरपंचांच्या त्या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेतलं जातं आहे, तिथे आम्ही अगोदरपासून सांगतो की IG च्या अध्यक्षतेखाली SIT नेमण्यात आलेली आहे, ज्युडिशरी इन्क्वायरी सुरू आहे, अटक झालेली आहे काही लोकांना, आणि हा मॅटर कोर्टामध्ये चालू आहे, आणि कोर्टामध्ये हा मॅटर चालू असताना आम्ही बाहेर त्याची चर्चा करणं हे योग्य नाही। आणि दुसरा जो मॅटर आहे त्याच्यामध्ये मला अनेक लोकांना विनंती करायची आहे, मी कोणाचं वैयक्तिक नाव घेत नाही, परंतु एखाद्याच्या राजकीय जीवनामध्ये काही आरोप प्रत्यारोप होत असतात हे आपण समजू शकतो, पण एखाद्याच्या कुटुंबामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याचं राजकीय भांडवल करून त्याला बदनाम करणं किंवा त्याच्यावर अटॅक करणं
हे योग्य आहे असं मला वाटत नाही. ज्यांनी हा मुद्दा मांडलेला आहे की सरकारनं याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, सरकार त्याच्याकडे नक्की गांभीर्यानं बघेल आणि ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सरकार नक्की पुढं जाऊन त्याची इन्क्वायरी करेल. परंतु त्याच्यावर अनेक पॉलिटिकल लीडरनी बोलणं आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी स्वतःहून काहीतरी सांगणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून त्यांनी जी काही मागणी केलेली आहे त्याचा विचार नक्की सरकार करेल आणि त्यांना देखील न्याय देण्याची भूमिका सरकारची असेल. धनंजय मुंडेंच्या बाबतीत अंजली दमानी यांनी अजित पवारांना अनेक पुरावे दिले. ऑफिस टू प्रॉफिट असेल, पीक विमा घोटाळा असेल, ज्या पीक विमा घोटाळ्याचं थेट केंद्रानं दखल घेतली आणि केंद्राकडनं सुद्धा चौकशी करण्याच्या हालचाली ज्या आहेत ह्या सुरू झालेल्या आहेत. दुसरीकडे अजित पवारांनी असं त्यांच्याच आमदारांना सांगितलं की माझ्याकडे जे पुरावे आले ते पुरावे मी मुख्यमंत्र्यांकडे दिले. मुख्यमंत्री असं म्हणतायत की हा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय जो आहे हे त्यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील. कुठेतरी धनंजय मुंडेंच्या या कारवाईच्या बाबतीत किंवा राजीनाम्याच्या बाबतीत टोलवाटोलवी होते का मुख्यमंत्र्यांकडनं किंवा उपमुख्यमंत्र्यांकडनं? नाही, याला आपण टोलवाटोलवी कसं काय म्हणू शकतो? राजीनामा हा विषय मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा या बाबतीमध्ये निर्णय घेतील. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये राजीनामा घ्यायचा नाही घ्यायचा याच्यापेक्षा त्याच्यामध्ये दोषी साबित होणं देखील गरजेचं आहे ना. उद्या ते दोषी साबित झाले आणि मग राजीनामा नाही झाला किंवा ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण समजू शकतो. आणि म्हणून सगळ्या इन्क्वायरी चालू असताना मी त्यांची मध्ये जी पत्रकार परिषद बघितली धनंजय मुंडेंची, त्याच्यामध्ये ते स्वतः असं म्हणालेत की संतोष देशमुखांच्या बाबतीमध्ये जो काही प्रकार घडला त्या मारेकरांना फाशीपर्यंतच शिक्षा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. पंकजाताईंची पण हीच भूमिका आहे. आणि विशेषतः मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्देशानं संतोष देशमुखांच्या कुटुंबाला देखील भेट दिलेली आहे आणि आम्ही शिवसेना म्हणून सगळे संतोष देशमुखांच्या कुटुंबासोबत आहोत आणि आमची भूमिका हीच आहे की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. सर, आमदार निवासाचं फायर जे ऑडिट असतं ते अद्यापही झालेलं नाही आहे. आज आगीची घटना घडली होती. मी संजय गायकवाड साहेबांची ती आता मुलाखत बघितली. मला कल्पना नाही कारण मी नागपूरच्या दौऱ्यावर होतो. पण अतिशय गंभीर बाब आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला देखील मी स्वतः विनंती करेन की अशा पद्धतीनं फायर ऑडिट न होता त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी राहणं किंवा लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते राहणं हे योग्य असणार नाही. लवकरात लवकर त्याचं फायर ऑडिट झालं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.